हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत बेसन पिठाचा वापर न करता कोथिंबीर वडी। बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी आपण बेसन पिठाचा वापर न करता करणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे वळूया। तर या ठिकाणी मी अर्धा वाटी साल असलेली मुंगाची डाळ घेतली, तसंच मी अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। जर तुम्हाला दोघांपैकी एक कोणतीही डाळ वापरायची असेल तर तुम्ही ती एक वाटी घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे मुंगाची डाळ साल असलेली नसेल तर तुम्ही जी मुंगाची डाळ पॉलिश केलेली असते ती सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। तर त्या दोघी डाळी मी छान स्वच्छ धुवून घेतल्या आणि 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवल्या। तर दोघी डाळी ज्या होत्या तर त्या अर्धा वाटी होत्या, तर भिजल्यानंतर त्याचं जे प्रमाण आहे तर ते दुप्पट झालं। तर आता ह्या डाळी आपल्या ज्या आहेत तर त्या छान अशा भिजल्या आहेत, तर आपण आता यामधलं पाणी काढून घेऊ। या ठिकाणी मी एक मिक्सरचा जार घेतलाय, त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। त्यानंतर 1 ते 2 इंच आलं मी असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि आता यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचंय। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी पाण्याचा वापर न करता छान असं बारीक करून घेतलंय। एकदम बारीक जरी नाही झालं तरी सुद्धा चालेल। तर त्याच वाटणामध्ये आपल्याला टाकायचं आहे जी आपण भिजवून घेतलेली मुंगाची डाळ होती, तर ती मुंगाची डाळ आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची। मुंगाची डाळ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी आपण हरभऱ्याची डाळ छान अशी भिजवून घेतलेली होती तर ती डाळ सुद्धा आपल्याला यामध्ये पूर्ण टाकून घ्यायची। तर यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये, जसं लागेल तसं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे। तर जास्त पाण्याचा वापर शक्यतो करायचा नाहीये, कारण की जी डाळी किंवा कोथिंबीर ज्या असतात तर त्याला ऑलरेडी खूप जास्त असं पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाहीये। आणि ही जी आहे डाळी तर ते जास्त फाईन पेस्ट नसलं तरी सुद्धा चालेल। तर या ठिकाणी मी घेतलेले आहे ही कोथिंबीर, तर ही कोथिंबीरचे मी जास्त करून पानं घेतलेले आहेत आणि जर बारीक काड्या असतील तर त्या तुम्ही एकदम बारीक कट करून यामध्ये टाकू शकता। तर या ठिकाणी मी आता ह्या वाटीने 3 वाट्या कोथिंबीर टाकून घेणार आहोत। तर या ठिकाणी प्रत्येक जण काय सांगतं की मी छोटी जुळी घेतली, मोठी जुळी घेतली, तर आपल्याला कळत नाही की छोटी म्हणजेच केवढी किंवा मोठी म्हणजेच केवढी। तर अशा प्रकारे म्हणून मी वाटीचं माप दिलेलं आहे तुम्हाला। तर मी ह्या वाटीने 3 वाट्या कोथिंबीर टाकून घेतली। 3 वाट्या कोथिंबीर टाकल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे 2 चमचे पांढरी तीळ। तुम्हाला तीळ जास्त आवडत असेल तर तुम्ही तीळचं प्रमाण 1 चमचा अजून वाढवू शकता। त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे हा 1 चमचा ओवा। तर ओवा आपल्याला छान अशा प्रकारे क्रश करून घ्यायचा आहे हातावरती, म्हणजे त्याची छान अशी टेस्ट येते, त्यामुळे किंवा तुम्ही कुटून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा हळद आणि आपण या ठिकाणी हिरवी मिरची सुद्धा टाकलेली, तरी सुद्धा थोडंसं आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहोत, छान असा लालसर कलर येणे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ। तर तुम्ही मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। सोबतच त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 2 चमचे ज्वारीचं पीठ। तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही त्यामध्ये बाजरीचं पीठ किंवा मग 2 चमचे तुम्ही जरी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ टाकलं तरी सुद्धा चालेल। आणि आता हे सगळं जे आपण टाकलंय तर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय। तर आपल्याला यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाहीये, असंच जे आपली डाळ किंवा कोथिंबीर जी आपण धुवून घेतलेली असते तर त्याला छान असं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे छान असं भिजवून घ्यायचंय। तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे छान असं मिक्स करून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जे आपण हळद, लाल मिरची पावडर जे आपण सगळं टाकलंय तर यामध्ये सगळं छान असं मिक्स झालं पाहिजे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक थोडासा गोळा हातात घ्यायचा आणि चेक करून बघायचं। तर मला जे आहे तर ते थोडंसं असं पातळ वाटत होतं, तर त्यामुळे मी 1 चमचा अजून पीठ त्यामध्ये ॲड केलं। तर तुम्हाला जर हातामध्ये गोळा असा छान जमत असेल करायला किंवा जास्त पातळ वाटत नसेल तर तुम्ही त्यामध्ये जी वडी आहे तर ती थापायला घेऊ शकता, किंवा जर जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही 1 किंवा 2 चमचे जे आहे तर ते ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ जे असेल तुमच्याकडे तर ते करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो वडीचा रोल आहे तर तो छान असा बनतोय। तर या ठिकाणी आपलं जे पीठ आहे तर ते रेडी आहे। तर या ठिकाणी मी काय घेतलंय, हे जे पेपर आहे तर हा युनिबेकचा जो पेपर आहे तर तो मी या ठिकाणी घेतलेला आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करा, एक ताट घ्या किंवा प्लेट घ्या,
तर त्याला छान असं तेल लावायचं आणि त्यानंतर जे वडीचं पीठ आहे तर ते व्यवस्थित छान असं थापून घ्यायचं। ज्या प्रकारे तुम्हाला जशी वडी हवी तर तशा प्रकारामध्ये तुम्हाला थापून घ्यायचं आहे। तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही, अशा प्रकारे आपल्याला हे वडीचं जे आहे तर ते छान असं थापून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सगळ्या साइडने छान अशी वडी जी आहे तर ती छान थापून घेतलेली आहे। तर यानंतर आपण यावरती टाकणार आहोत 1 ते 2 चमचे पांढरी तीळ। तर तीळ तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त सुद्धा टाकू शकता, पण 2 चमचे खूप जास्त आहे, म्हणजे जे आपण तळताना वगैरे आहे तर ती खूप छान अशी दिसते आणि टेस्टला खूप मस्त लागते। तर 2 चमचे तीळ मी या ठिकाणी टाकली आणि छान तिला असं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून जेव्हा आपण या वडीला तळू तर ती बाहेर वगैरे तेलामध्ये पडायला नको। त्यामुळे अशी छान अशी आपल्याला तिला मस्त दाबून घ्यायची, प्रेस करून घ्यायची। आणि साईडला थोडीशी कमी वाटत होती त्यामुळे मी वरतून थोडीशी अजून टाकली आणि तिला सुद्धा छान प्रेस करून घेतलंय। तर तोपर्यंत जे स्टीमर आहे तर ते स्टीमरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि जे पाणी आहे तर ते सुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे। तर आता आपण काय करायचं, जी स्टीमरची प्लेट होती तर ती यामध्ये मी ठेवून घेतली आणि आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती 12 ते 15 मिनिटासाठी हे छान असं वाफवून घ्यायचं आहे। गॅसची जी फ्लेम आहे तर ती या ठिकाणी आपल्याला मीडियमच ठेवायची, जास्त हाय ठेवायची नाही। तर या ठिकाणी 12 ते 15 मिनिट झालेले आणि आपली वडी सुद्धा छान झालेली की नाही ते आपण सुरीच्या मदतीने चेक करून घेऊ। तर सगळ्या मध्ये किंवा आजूबाजूला असं 2 ते 3 ठिकाणी छान अशी आपली जी सुरी आहे तर ती मध्ये टाकून बघायची। जर छान क्लीन निघाली तर या ठिकाणी वडी रेडी आहे। तर सुरी जी आहे तर ती छान क्लीन निघाली तर वडी तयार आहे, म्हणून मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता थंड सुद्धा झालेली आपली वडी। तर ठिकाणी बघू शकता तुम्ही किती मस्त अशी कट होते, थोडीही सुरीला जी आहे तर ती लागत नाहीये, म्हणजे वडीचं जे पीठ आहे तर ते छान असं शिजलेलं आहे। तर मी या ठिकाणी सगळ्या ज्या वड्या आहेत तर त्या छान कट करून घेतल्यात आणि एका साईडला आपलं तेल सुद्धा छान असं गरम झालेलं आहे। तर आपल्याला जेव्हा सुद्धा आपण ज्या वड्या तळायला टाकू तर ते छान तेल जे आहे तर ते छान कडकडीत गरम पाहिजे, नाहीतर ज्या वड्या आहेत तर त्या तेलकट होतात। तर तुम्ही बघू शकता टाकल्यानंतर लगेचच किती बबल्स येतात, म्हणजे तेल जे आहे तर ते खूप छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। तर 2 ते 3 मिनिटानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी एक साईड आहे तर जी आपण पहिले टाकली होती तर ती साईड तुम्ही बघू शकता किती छान अशी कुरकुरीत दिसते, तिला छान असा गोल्डन ब्राउन कलर आलेला आहे। तर त्या तशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा पलटवून जी आहे तर ती 2 ते 3 मिनिटं छान अशी तळून घ्यायची आहे। जेव्हा आपण तेलामध्ये तळायला टाकू पूर्ण तर त्यानंतर तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे तर ती आपल्याला मीडियमच ठेवायची, हाय करायची नाही। नाहीतर काय होतं की जी बाहेरून जी आहे ती थोडीशी जळते आणि मग ती कळवट लागते आणि आतून जी आहे तर ती पूर्ण अशी सॉफ्ट लागते किंवा मग कच्ची लागते। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे गॅस जो आहे ते पहिलेच तेल जे आहे ते छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मग ज्या वड्या आहेत तर त्या सोडायच्या। तशाच प्रकारे मी परत 2 मिनिटं छान तेल कडक गरम करून घेतलं आणि लगेचच परत दुसरी जी बॅच आहे तर ती छान अशी तळून घ्यायची आहे। तर तशाच प्रकारे जी पहिली जी साईड आहे तर ती अशा प्रकारे आपल्याला पूर्ण तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची। तर तुम्हाला जर आवडत नसेल डीप फ्राय केलेलं तर या ठिकाणी तुम्ही जे आहे तर ते शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। तर डीप फ्राय केल्यानंतर टेस्ट सुद्धा खूप छान लागते आणि तेलकट सुद्धा होत नाही, जर तुम्ही व्यवस्थित तेलाचं जे टेम्परेचर आहे तर ते पूर्ण जर तुम्ही हाय ठेवलं, म्हणजे तेल खूप छान गरम केलेलं असलं तर वडी थोडी सुद्धा तेलकट होत नाही। तर अशा प्रकारे जी आहे तर ती एक साइड आणि दुसरी साइड सुद्धा आपली या ठिकाणी छान अशी फ्राय झालेली आहे। तर आता हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ।
तर या ठिकाणी आपली कोथिंबीर वडी बेसन पिठाचा वापर न करता मस्त अशी तयार आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत। आणि ही कोथिंबीर वडी टोमॅटो केचप सोबत सुद्धा खायला खूप मस्त लागते। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।